नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे मागणी. अन्याय थांबवण्याचे आवाहन. शैक्षणिक जिल्ह्यातील मराठी शाळांमध्ये मूल्य शिक्षण अभ्यासक्रमाची पुस्तके कन्नड मधून देण्यात आली आहेत. त्याला मराठी भाषिकातून तीव्र विरोध होत आहे. मराठी शाळांमध्ये सुरू असलेली ही कन्नड सक्ती व मराठी विद्यार्थ्यांवर होणारा शैक्षणिक अन्याय थांबवावा, तसेच मूल्य शिक्षणाची पुस्तके मराठीतून द्यावीत अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे मंगळवारी दिनांक 9 रोजी बेळगाव जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तसेच मूल्य शिक्षणाची पुस्तके मराठीतून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे मंगळवारी दिनांक 9 रोजी बेळगाव जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. मराठी शाळांतून अद्याप काही पुस्तकांचा पुरवठा झालेला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. सरकारने यंदापासून क्रीडा शिक्षणासोबत मूल्य शिक्षण विषय सुरू केला आहे. 1ली ते 10वी पर्यंत हा विषय शिकवला जाणार आहे, पण मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी या विषयाची पुस्तके मराठीतून उपलब्ध करून न देता कन्नड आणि इंग्रजीतून उपलब्ध करून दिली आहेत. हे भाषिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. मराठी भाषेत पुस्तके उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत मराठी शाळांमध्ये हा विषय शिकवला जाऊ नये. मराठी भाषेतून या विषयाची पुस्तके लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावीत अशा मागणीचं निवेदन जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आलं. जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांच्या अनुपस्थितीत राजपत्रित सहाय्यक जे प्रकाश यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी मराठी एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, उपाध्यक्ष वासू सामजी, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, युवा नेते RM चौगले, मदन बामणे, सुनील बाळेकुंद्री, किरण हुद्दार आदी उपस्थित होते.